नमस्कार, आज मी तुम्हाला सुकं मटण कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे पाऊण किलो मटण घेतले, स्वच्छ धुवून घेतले। 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, 3 कांदे बारीक चिरून घेतलेत, कढीपत्ता घेतला, मीठ, हळद आणि मिरची पावडर घेतली, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अर्धी वाटी सुकं खोबरं बारीक किसून घेतले। खडे मसाल्यामध्ये इथे मी तेजपत्ता, चक्री फूल, मोठी विलायची, हिरवी विलायची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली, अद्रक घेतले, लसूण घेतलाय आणि पुदिना घेतलाय। चला तर आपण रेसिपी कशी बनवायची ते बघूया। आता मटणामध्ये मी ते मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून घेतले, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली। आता सर्व आपण मटणाला चोळून घेऊया, म्हणजे मटण आपलं चवीला छान लागेल। इथे मी एक वाटी घेतली, त्या वाटीमध्ये विस्तव घालून घेतलाय आणि त्यावर 1 चमचा तूप घालून घ्यायचंय आणि हे असं 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचंय। माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी इथे नारळाची कवटी असते त्याचा छोटासा तुकडा घेऊन तो गॅसवर जाळून घेतला। तुमच्याकडे कोळसा असेल तर तुम्ही कोळसा पण यूज करू शकता। आता हे सर्व मी मस्त म्हणजे आपल्या मटणाला एकदम स्मोकी फ्लेवर आलाय त्या धुरामुळे। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि किसलेलं सुकं खोबरं घालून घेऊया आणि त्याची चांगली अशी पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट आपली झाली बघा, जास्त बारीकही नाही, थोडीशी जाडसर अशी मी ठेवली। कुकरमध्ये मी ते 3 मोठे चमचे तेल घातले, त्यात आपले सर्व खडे मसाले, तेजपत्ता आपण सगळं परतून घेऊया। छान ते असे तडतडले पाहिजे तेलामध्ये। तर कढीपत्ता घातलाय, पुदिन्याची पानं घालून घेतली, ती पण छान परतून घ्यायची। आता जी बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊया, तो पण थोडासा लालसरपणा येऊपर्यंत त्यालाही परतून घ्यायचे। बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घेऊया, ती पण छान परतून घ्यायची, म्हणजे आपल्या मसाल्याचा सुगंध पण छान येतो परतले गेल्यामुळे। थोडंसं मीठ घालून घेतले, तर छान बघा मसाला परतून झालाय आपला। त्यात वाटलेली पेस्ट घालून घेतली, ती पण परतून घ्यायची। तेल सुटूपर्यंत आपण हा सर्व मसाला परतून घ्यायचा। याच्यावर आपण थोडं झाकण ठेवूया। बघा आपल्या मसाल्याला पण छान तेल सुटलंय आणि मसाल्याचा सुगंध पण खूप छान येतोय। आता मटण आपण ह्याच्यात घालून घ्यायचंय। मटणाला पण तेलामध्ये छान असं परतून घेऊया। आपल्याला याच्यात जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे, कारण आपल्याला हे सुक्कंच मटण ठेवायचं आहे। फक्त मी थोडंसं पाणी घालणार, जे मिक्सरचा मसाल्याचं धुवून घेतलेलं तेवढं थोडंसं ते पाणी घालणार आणि थोडं पाणी गरम करणार ताटामध्ये आणि ते पण त्यात घालून घ्यायचे। आता इथे आपण याच्यावर मस्त एक ताट ठेवूया आणि त्याच्यात मी गरम पाणी थोडंसं एक अर्धी वाटीभर पाणी घेतलंय। बघा मसाला आपला किती छान दिसतोय ना, मसाल्याचा कलर पण छान आलेला आहे। आता मी इथे झाकण लावून एक 5 शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्या। आपल्या आता शिट्ट्या पण 5 होत आल्यात, कुकर पण गार झाले, पण बघू शकताय तुम्ही किती छान असं त्याला तेल पण सुटलंय आणि मटण पण दिसायला किती सुंदर दिसतंय। थोडीशी कोथिंबीर घालून ते पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून घेतले बघा। आता आपलं मटण खाण्यासाठी तयार झालं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।